हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सारिका. तर आजचा आपला टॉपिक आहे इन्फर्टिलिटी अँड स्टरिलिटी. तर यावर सध्या खूप जास्त अभ्यास करणं किंवा यावर स्टडी करणं खूप गरजेचं झालेलं आहे. कारण आजकाल जास्त प्रमाणामध्ये इन्फर्टिलिटी अँड स्टरिलिटीचा प्रॉब्लेम वाढलेला आहे. मोस्ट ऑफ लेडीजमध्ये PCODचा प्रॉब्लेम असतो, म्हणजे इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम असतो. इट इज नॉट अ इंडिव्हिज्युअल्स प्रॉब्लेम, इट्स अ कपल्स प्रॉब्लेम. ओके, वी कॅन म्हणजे आपण म्हणू शकतो की इट्स अ कपल्स डिसीज. तर इन्फर्टिलिटी म्हणजे नेमकं काय आहे किंवा स्टरिलिटी म्हणजे काय आहे, तर लग्न झाल्याच्या नंतर 12 महिने किंवा 18 महिने किंवा 2 वर्ष रेग्युलरली प्रयत्न करूनही जर कपल्सला बाळ होत नसेल किंवा लेडीला प्रेग्नन्सी राहत नसेल, तर नक्कीच यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करण्याची खूप गरज आहे. तर मेल पार्टनरमध्ये आपण काय करू शकतो, तर त्याच्यामध्ये इम्पॉर्टन्सीची हिस्ट्री आहे का, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनची हिस्ट्री आहे का, किंवा फिमॉसिस आहे का, व्हेरिकोसिल आहे का, हे सगळं पाहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ॲबनॉर्मॅलिटीज इन द म्हणजे इपिडिडायमिसमध्ये आहे की वॉजमध्ये आहे का टेस्टिसमध्ये आहे, तर हे सगळं आपण जेनायटल एक्झामिनेशन करून पाहू शकतो. त्या पेशंटचं किंवा त्या मेल पार्टनरचं ऑक्युपेशन हाय टेम्परामेंटमध्ये आहे का, हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. तो पेशंट खूप अल्कोहोलिक आहे का किंवा खूप स्मोकिंग करत आहे का, तर अशा पेशंटचं सिमेन ॲनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. आता सेकंड पार्ट म्हटलं तर फिमेल पार्टनर. तर फिमेल पार्टनरमध्ये अमेनोरिया आहे का, तर अमेनोरियासाठी आपण हिस्ट्री ऑफ हायपरप्रोलॅक्टिनिमिया आहे का, किंवा TB आहे का, किंवा PIDचा प्रॉब्लेम आहे का, पेरिटोनायटिस आहे का, एंडिमेट्रोसिस आहे का, ह्या सगळ्या पॉसिबिलिटीज आपल्याला बोथ पार्टनरमध्ये पाहायच्या आहेत. आणि बोथ पार्टनरमध्ये जेव्हा बोथ पार्टनर आपल्या समोर असतील त्यावेळेस आपल्याला फर्टाईल पिरियड आणि ओव्हुलेशन पिरियड याबद्दल सांगायचं आहे. ओके, थर्ड पार्ट म्हटलं तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट. तर होमिओपॅथीमध्ये खूप साऱ्या मेडिसिन्स आहेत, जसं तुम्हाला माहीतच आहे. यामध्ये आपण रेपर्टायझेशन करतो आणि पेशंटच्या सिम्पटम वाईज सगळे सिम्पटम कलेक्ट करूनच पेशंटला ट्रीटमेंट देतो. बट यामध्ये काही मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन्स आहेत. तर जर लेडीमध्ये PCOD असेल तर आपण PCODशी रिलेटेड काही मेडिसिन्स पेशंटला किंवा त्या लेडीला देऊ शकतो. तर फर्स्ट मेडिसिन आहे थुजा 200, 2 ड्रॉप इन द मॉर्निंग द्यायचं आहे. फॉलिक्युलम 30, 2 ड्रॉप्स BD किंवा 2 वेळा आपण पेशंटला देऊ शकतो. कॅल्केरिया ओव्हाटोस्टा 3x, 2 टॅब 3 टाइम्स आपण त्या लेडीला देऊ शकतो. ह्या मेडिसिन PCODमध्ये खूप छान रिझल्ट आणतात. आता मेल पार्टनरमध्ये जर आपल्याला स्पर्म काउंट कमी असल्यामुळे जर स्टरिलिटी असेल, तर स्पर्म काउंट इन्क्रीज करण्यासाठी आपण काही मेडिसिन देऊ शकतो. तर चला पाहूया. तर काही मदर टिंचर आपल्याला इक्वल क्वांटिटीमध्ये घ्यायचे आहे. तर फर्स्ट मदर टिंचर आहे अश्वगंधा मदर टिंचर, दामियाना मदर टिंचर, जिनसेंग मदर टिंचर, विफोराना 6CH. तर हे चारही घेऊन आपल्याला इक्वल क्वांटिटीमध्ये मिक्स करायचे आहेत. आणि हे मिश्रण तयार झाल्याच्या नंतर 30 थेंब 4 वेळा दिवसभरामधून पेशंटला द्यायचं आहे. त्याबरोबरच आपण लायकोपोडियम 200 2 थेंब सकाळी सकाळी पेशंटला द्यायचं आहे. थुजा 200 2 थेंब रात्री झोपताना द्यायचं आहे. रोडोडेंड्रॉन 200 2 थेंब दुपारी द्यायचा आहे. तर यानं 100% स्पर्म काउंट इन्क्रीज व्हायला मदत होते. बाकीची जी ट्रीटमेंट आहे ती तुम्ही होमिओपॅथिकली किंवा त्या डॉक्टरकडे जाऊन होमिओपॅथिक डॉक्टरकडे जाऊन व्यवस्थित हिस्ट्री देऊन त्याप्रमाणे मेडिसिन घेऊ शकता. हे सम मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन्स आहेत. असेच तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या आजारांवर पाहायचे असतील, त्यावरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट पाहायची असेल, तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सगळे नोटिफिकेशन मिळून जातील. त्याबरोबरच लाईक करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.